आदर्श विद्यालय चिखली येथे निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने मुख्याध्यापक प्राचार्य यांची बैठक संपन्न। या बैठकीमध्ये निवडणूक पुनर्निरीक्षण या SIRच्या पद्धतीला सहकार्य करण्यासाठी जनजागृती करावी यासाठी मुख्याध्यापक शिक्षक यांची बैठक आदर्श विद्यालयामध्ये संपन्न झाली। स्वागत गवई सर विनंती करतो। धन्यवाद सर। तर आजची छोटी घराची बैठक आहे, त्या बैठकीसाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रतिनिधी सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या बैठकीला सुरुवात करतो। बैठकीचा मूळ उद्देश असा आहे की निवडणूक साक्षरता क्लब, या साक्षरता क्लबचं असं काम आहे, या साक्षरता क्लबचे मेंबर जे असतील ते आपल्या विद्यालयातील वर्ग 9 पासून पुढे ते विद्यार्थी 12 विद्यार्थी आणि 12 विद्यार्थी असा एक चमू असेल, त्या चमूला सहकार्य करणारे 2 शिक्षक असतील आणि ते 2 शिक्षक तो चमू घेऊन जे आपलं सध्या SIRचं काम सुरू आहे, निवडणूक यादी पुनरीक्षण, यासाठी महत्त्वाचं काम ते करणार आहे। ते महत्त्वाचं काम कसलं तर ते प्रत्येक आपापल्या परिसरात जो जनजागृती करणार आहे, ज्याच्याकडून तुमच्याकडे येणारे SIRचे कार्यकर्ते असतील, त्यांनी BLO असेल, त्यांचे सहकारी असतील, ते नेमके कोणते फॉर्म भरून मिळाले, कसे फॉर्म भरून मिळाले, कुठले फॉर्म भरून मिळाले, त्यासाठी काय लागणारी मदत आहे, त्या मदतीच्या अनुषंगाने ते साक्षरता क्लब जो आहे तो जनजागृती करणार आहे। जनजागृती करत असताना आपापल्या जो एरिया आहे, शाळेचा असेल, गल्लीचा असेल, त्या शाळेच्या एरियात जे साक्षरता क्लब आहे तो क्लब जाईल, ठिकठिकाणी आपल्या चौकात वगैरे असेल तर तिथे पथनाट्य करेल किंवा रॅल्या काढून पूर्ण मतदारांना जागृत करेल की तुमच्या घरी येणारे जे BLO आहेत किंवा त्याच्यात येणारे सहकारी ते फॉर्म मिळतील, ते फॉर्म कसे असतील, मग वय वर्ग वर्ष 40 असेल, त्याच्या खालचे असेल किंवा वरचे असेल, किंवा जे नवीन मतदार असेल ते आपल्या मतदारात कसे समाविष्ट केले जातील याविषयी ते मार्गदर्शन करतील किंवा जनजागृती करतील। कुठे पण 100% झाले असतील असं वाटतं। कोणाचे SIR कोणामध्ये निवडले टीचर लोकांचे तर मतदार यादीचं सखोल पुनरीक्षण हा कार्यक्रम सध्या सुरू आहे। वारंवार मतदार यादी संदर्भात जे मागे आक्षेप झाले त्या संदर्भात निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम राबवण्याचा धोरण स्वीकारला आहे आणि या संदर्भात गेले घरघंना होऊन आता SIRचं घर टू घर जाऊन BLO आपले मॅपिंग झालेलेच आहे। मॅपिंगनुसार आता फॉर्म भरून घेण्याची कारवाई सुरू आहे। नॉट 29 जुलै ही तिची डेट आहे आणि 30 जून ते 29 जुलै दरम्यान आपल्याला BLOनं परत फॉर्म भरून त्या प्रत्येक लाभार्थ्यांना द्यायचे। याच्यात आता बहुतांश शिक्षण लोकांचे आदेश आहे, परंतु आता जे आपल्याला सरांनी जे सांगितलं आहे की आपल्याला नववीपासून पुढचे जे मुलांचे 10-12 मुलांचे ग्रुप तयार करायचे, त्यांनी नेमकं काय करायचं किंवा प्रभात फेरी काढताना नेमकं काय करायचं, घटना वगैरे कोणत्या द्यायचे, त्याची तर सर्व रेकॉर्ड आपण आमच्या सोबत या कॉम्प्युटरवर सगळं आहे त्या गोष्टी। पण 9व्या वर्गापेक्षा पुढचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी जनजागृती करायची। जनजागृती म्हणजे करायची म्हणजे नेमकं काय करायचं, ते मुलांना तुम्हाला जे ग्रुप तयार करायचे सगळ्यात प्रथम शाळेत गेल्यानंतर 9वी ते 12वी किंवा 10वी जे पण तुमच्या शाळेमध्ये वर्ग असतील त्याच्यामध्ये 12 मुलांचे एक ग्रुप तयार करायचा आणि असे ग्रुप तयार झाल्यानंतर त्यांना त्या एरियात म्हणजे शाळेचा एरिया म्हणा किंवा कुठला ते स्पेसिफिक एरिया त्या एरियामध्ये त्यांना जनजागृती करायला लावायची। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं BLO तुमच्या प्रत्येकाच्या घरी येणार आहे, त्यामुळे BLOला तुम्ही तुमची माहिती द्यायची, ही माहिती गोपनीय ठेवली जाते, त्यामुळे याच्या माहितीचा पुढे शेअरिंग होत नाही आणि जाती जनगणना संदर्भात काही जर कोणी विरोध करतो या मुलांचा विषय नाही आहे, पण माहिती सांगतो ते विषय याच्यात काहीच नाही। सॉरी मतदार यादी पुनरीक्षण आहे, जे मतदार यादीमध्ये आहेत त्यांचं फक्त तपासणीचं आपण करतो, वेगळं काही करत नाही। आता याच्यामध्ये ज्या मुलांचे नावं 18 वर्ष किंवा पूर्ण झाले असतील ज्यांचे नावं नाही त्यांचा पण फॉर्म नंबर 6 सोबत आहे, ॲप BLOचे ॲप दिलेलं आहे। त्याच्यानंतर ज्यांचे नाव चुकले असतील दुरुस्त करणे किंवा नाव वगळणे किंवा स्थलांतरित असेल तर शिफ्टिंग करणे वगैरे असे सर्व प्रोसेस याच्यामध्ये होते। सर्वप्रथम आता फॉर्म भरून घेतो आपण, हे फॉर्म भरून घेणं महत्त्वाचं आहे। सर्व मुलांना सांगायचं की नागरिकांना आवाहन करायचं की जे BLO आपल्या घरी आल्यानंतर आपण बिलची माहिती द्यायची, त्याचं फक्त आपण आधार कार्ड आणि ई कार्ड असतील तर कंपल्सरी नाही, मी मागतो आधार कार्ड शक्यतो असलंच पाहिजे जेणेकरून त्या ऑनलाईन करताना ते सोपं जातं। तर ह्या गोष्टी BLO किंवा घरी प्रत्येकाला लाभार्थ्यांच्या किंवा प्रत्येक नागरिकांच्या किंवा प्रत्येक मतदारांच्या तर ती माहिती BLOला बिलचूक द्यायची आहे आणि त्याच्यावर सही करायची। आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे येतात, काही जे कायम सर्व्हिस स्थलांतरित असतील किंवा काही मिळत असतील किंवा काहींची घरं लॉक असतील वगैरे अशांची माहिती त्या स्थानिक नागरिकांनी द्यावी, म्हणजे
शेजाऱ्यांनी हां, शेजाऱ्यांनी किंवा नागरिकांनी म्हणजे जे आता तुम्ही एखादा बिलो तुमच्या गल्लीमध्ये आला तर नॅचरली लोक गोळा होतातच. हे घर बंद आहे किंवा हा शिफ्टेड आहे का कायमचा, तर या नाही करायचं, तो कधी मोबाईल नंबर देऊ शकतात बिओला. तर हे जनजागृती करायची म्हणजे फक्त ते बिओला त्यांची माहिती द्यायची. मुलांसाठी जो विषय आहे तेवढा क्रिटिकल नाही, मुलांनी फक्त एवढंच करायचं की घरोघरी बिओलो येणार आहे आणि मतदान यादीची ही फक्त तपासणी आहे. तुमचे मतदान यादीमध्ये नाव राहणारच आहे, जे पात्र ठरतील त्यांचं नाव राहणारच आहे आणि ज्यांचं मॅपिंग झालं नाही अशा लोकांचं आपण नोटिसाकडून त्याची सुनावणी घेणार आहे आणि जी नावं आपल्या मॅपिंगमध्ये नाहीत त्यांचं सुद्धा सुनावणी घेऊन त्याचे डॉक्युमेंटेशन क्लिअर केल्यानंतर त्याचे पण नाव काम करणार आहे. तर काय वगळणार नाही आपण कोणाला. त्याच्या भीती आहेत काही प्रकारच्या, त्या फक्त त्या मुलांनी त्या नागरिकांना सांगायच्या आहेत की कुठल्याही प्रकारचं नाव कोणाचं वगळलं जाणार नाही. लिगल कारण असेल तर मग प्रोसेस कसं होईल, परंतु मॅपिंगनुसार किंवा अनमॅप्ड जे असतील त्यांचंसुद्धा सुनावणी घेऊन आपण मतदार यादीमध्ये नावं घेणार आहे. त्याच्यामध्ये मग दुबार नावं आली असतील आता किंवा 2 ठिकाणी नावं असतील वगैरे, हे सगळा डाटा म्हणजे माझं नाव आहे मुरली गायकवाड, चिखलीतमध्ये पण आहे. काही लोकांना काय केलं, ऑनलाईन फॉर्म भरताना 2-2, 3-3 फॉर्म भरले. अरे हा क्लिअर झाला का त्याला माहिती 2-2 नावं आलेले किंवा काही लोकांच्याकडे 2 ठिकाणी नावं. तर ते हे जनजागृती हीच करायची. मग तुम्हाला एका ठिकाणी फक्त नाव ठेवायचं आहे, कुठे ठेवायची ती मतदाराची चॉईस आहे. त्या बेसिक गोष्टी नागरिकांपर्यंत द्यायच्या. तर त्यामुळे ते कुठलं तुम्ही आता SIRचे जे आहे सूचना त्या द्या आणि हे जे पोस्टर आहे हे चिकटणारे पोस्टर आहे. साधारणपणे चौकाच्या मुख्य म्हणजे किराणा दुकान असतील किंवा मुख्य चौकाचा भाग असेल दर्शन भागात लावायचे आहेत. ग्रामपंचायत कार्यालय असेल, जिथं नागरिक गोळा होतो, बस स्टँड असेल, जिथं जास्तीत जास्त लोक याला व्हिजिबली पाहू शकतात अशा ठिकाणी बँकचे पोस्टर हे त्या आपल्या 9 ते 12 जे ग्रुप आहे त्यांनी लावायचे. ते पोस्टर पूर्ण चिकटत आहे आणि याच्यावर आवश्यक सूचना सगळे दिले. दुसरी गोष्ट, फॉर्मच्या संदर्भात जर काही अडचणी आल्या तर जे आपण तुम्हाला सूचना देऊ लागलो ह्या सूचना फॉर्मच्या बॅक साईडला लावल्या आहेत. म्हणजे प्रत्येक नागरिकाला आपण फॉर्म देतोय तर त्याला काही जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामागे त्या सूचना आहे. आपल्या मुलांना एवढं सांगायचं फक्त की तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर फॉर्मच्या मागे सूचना आहे. इथं आपण पोस्टर बॅनर किंवा सार्वजनिक माहिती प्रसारित जे करतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या सूचना आहे. साधं मतदार यादीची तपासणी आहे. कुठल्या प्रकारचं ॲडिशन वगैरे तात्काळ यायचे होणार नाही. फक्त तुम्हाला माहिती द्यायची आहे, फॉर्म भरून द्यायचे आणि अनमॅपमध्ये मुलांना सगळं फायदा नाही. जे लोक अनमॅपमध्ये असतील त्यांची आपण सुनावणी घेऊन त्यांना आपण मतदार कायम करणार. फक्त जे मयत आहे कायमस्वरूपी शिफ्टेड आहे किंवा मग काही लोकांचे 2 ठिकाणी नाव आहेत जे असे विषय आहेत तर ते सुनावणीनंतर अंतिम होईल त्याचं किंवा त्यांना इथं ठेवायचं वगळायचं शिफ्ट करायचं किंवा नवीन लोक ॲड करायचे. तिथं ॲपमध्ये 6 नंबर फॉर्म त्या बिओसोबत दिले की ज्या मतदारांना अप्रोच करायचे किंवा झाले असेल त्यांचे फॉर्मसुद्धा त्या ठिकाणी बिओला भरून देणार आहे. त्या ॲपवरच त्याच्याजवळ आहे, फॉर्म पण आहे आणि ॲप पण आहे. ही माहिती आपल्याला नागरिकांपर्यंत पोहोचायची जेणेकरून कुठलाही मतदार पात्र मतदानापासून वंचित राहणार नाही. मतदार यादीमधून ते वगळणार नाही किंवा मतदार यादी समर्थनापासून वंचित राहणार. ही जनजागृती आपल्याला करायची. याच्यासाठी आता तुम्हाला ग्रुप नेमायचे आहे आणि ग्रुप नेमून तुम्ही त्याची माहिती निवडणूक साक्षरता कर इलेक्शन लिटरशिप क्लब हा तुम्हाला ELCSचा कार्यक्रम राबवायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मुख्यतः मिटिंगला बोलवलं आहे आणि याचे सगळे व्हिडिओ याचे सगळे फोटो सेशन गुगल मॅपवर काही क्षणचित्र असे तुम्हाला सबमिट करायचे. ते साहेबाच्या वेबसाईटवर आपल्याला डाटा टाकावा लागतो शाळेने. म्हणजे प्रत्येक शाळेचा याच्यात हे आलंच पाहिजे. अशा पद्धतीनं आपण नियोजन करा आणि त्याचे व्हिडिओ फोटो आणि त्याच्यात जे असेल ते सगळं परत आंबोडे सरला किंवा आम्हाला काढून काही ठिकाणी कलेक्टर साहेब काही ठिकाणी विजय साहेब तहसीलदार साहेब माहितीदार साहेब ही भेटी देतील जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि सामाजिक कार्यात भाग घ्यायला आनंद मिळेल आणि थोडं जनजागृती करून काही अडचणी असतील तर आम्ही पण त्या ठिकाणी हजर बऱ्याच ठिकाणी करताना पूर्ण लागतो आणि ब्लर असतात किंवा काही ठिकाणी त्रास होतो. तर ते आता दुरुस्त करतो. त्या ठिकाणी ब्लर फोटो वगैरे त्यांनी आपला पासपोर्ट साईजचा कलर फोटो द्यायचा आहे. त्या कलर फोटो ती कार्ड बनणार म्हणजे नवीन जी यादी बनणार हे खूप सचित्र आणि खूप सुंदर आणि खूप छान बनणार आहे. मागचे जे फोटो होते खराब आलेले ब्लर आलेले वगैरे ते न त्या ठिकाणी आपल्याला त्यांची चान्स दुरुस्त करायचं. दुसरी गोष्ट नावात जर काही बदल असेल काही चुकलं असेल नाव ते सुद्धा यामध्ये आपण दुरुस्त होणार. म्हणजे ती यादी तपासणी पुनर्तपासणी सखोल तपासणी करून ती प्युअर होणार. तर त्याच्यासाठी आपल्याला नागरिकांचं सहकार्य पाहिजे. आता जर लक्ष आणून दिलं नाही काही गोष्टी त्यांनी उद्या होऊ शकतं का. आता जर समजा मतदार एखादा 18 वर्षात पूर्ण झाला त्याला मतदार द्यायचं. आता जर तो केला तर लगेच त्या 5 जुलैला जी आहे पहिली यादी प्रोसेस केली त्याच्यामध्ये त्याचं नाव येईल. त्याच्यानंतर परत आपण ते आक्षेप घेणार आहे की कोणाचं काय परत काही चुकलं आहे का. म्हणजे याला पूर्ण मतदारांना आपण पूर्ण चान्स देऊ राहिलो की जास्तीत जास्त मतदारांनी ती मतदार यादी पडताळणी करून त्याच्यात काही क्युरी आहे का
ती आयोजन विधानसभा द्यायची, जेणेकरून ती कम्प्लीट करून आपण एकदम चांगल्या पद्धतीची आणि बिनचूक अशी यादी घोषित करण्याचा प्रयत्न. हेच मुलांना सांगायचं आहे. याच्या बेसिक गोष्टी मतदारांना सांगायच्या आहेत. ज्या मॅचच्या याच्यावर आहे लोकांमध्ये काय केलं तर यालाही मोठ्या याला गाडी पण छान दिले आहे. आणि हे मॅक्झिमम ठिकाणी सोबत राहील तुमच्या शिक्षक मंडळी राहील. त्यांनी फक्त जे व्हिजिबल ठिकाण आहे म्हणजे दर्शनी दिसू शकते ही अशा ठिकाणी पोस्टर चिटकून द्यायचे. माननीय मुख्य उपअधिकारी माननीय रोहित साहेब मार्गदर्शन विनंती करतो. आणि आपण जे सरांनी सांगितलं ते योग्य आहे. आयोगाच्या वेबसाईट जाणार जे आपल्या ॲक्टिव्हिटी सगळ्या सगळं दुनिया मानतो पूर्ण भारत मानतो. त्यामुळे आपण त्याच्या पद्धतीनं त्या शॉर्ट फिल्म टाईपवर छोटं काढायचं आणि विक्री लावताना किंवा मतदारांना सांगताना किंवा मतदारांना फोटो देताना मुलांना मोटिव्ह करायचं याच्यामध्ये मला एक ग्रुप तयार करा. मुलांना म्हणा आणि जे कार्यालय शिक्षक आहेत त्यांनी ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे राबवली अशासाठी देखील प्रमाणपत्राची त्यांनी तरतूद केलेली आहे. तर मी माननीय ते दोन्ही मार्गदर्शक त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्या तत्पूर्वी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारलं आणि आमचे दोघे सगळ्यांना करतो त्यांनी अध्यक्ष भाषण करू शकतात का. आजच्या या निवडणूक साक्षरता क्लबच्या निमित्त उपस्थित मान्यवर आदरणीय गायकवाड साहेब, रवी साहेब, आपले शिक्षण निरीक्षक आदरणीय शकील सर, या क्लबचं जे काम करतात तहसील लेवलला असे आपले आंबोरे सर आणि विद्यालयामधून आलेले सर्व मुख्याध्यापक प्रतिनिधी सर्वांचं मी प्रथम आपल्या विद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. उपस्थितीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि आयोजकांनी मुद्दाम या ठिकाणी आपली बैठक ठेवली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. संस्था लेवलवर हे सगळं आपण यासाठीच केलं की आपण या प्रक्रियेचं एक दुवा बनवून हे जे लोकशाहीचं मूल्याने तुमचं एक जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना ते काम करायचं आहे त्यांना एक प्रोत्साहन या अर्थानं देणं आहे की आपण जे काम करतो हे राष्ट्रीय काम आहे आणि यातून त्यांना एक प्रेरणा त्यांच्यासोबत राहून हा जो मूळ मेसेज आहे आपला शासनाचा जो हेतू आहे तो समाजापर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण मुख्याध्यापक आणि आपले प्रतिनिधी जे शिक्षक असतील यात काम करणार त्यांना थोडासा एक दुवा म्हणून प्रोत्साहन देणं, त्यांना शालेय वेळातून थोडीशी सवलत कशी देता येईल आणि त्याचा उद्देश साध्य झाला पाहिजे 100% असं पूर्ण मानसिकतेनं काम करण्याचा आपण या सर्वांच्या वतीनं मी शब्द देतो. आपल्या शाळेचा प्रतिनिधी म्हणून आपण सगळ्या एकाच क्षेत्रात काम करतो त्यामुळे मान्यवरांना अशा प्रकारचे एक आश्वासन देतो की तुमचा जो विषय तुमचा संदेश आहे तो खऱ्या अर्थात 100% आम्ही समाजामध्ये त्यांना जागृती करण्यासाठी या SIRच्या संदर्भात असे त्यांना एक आश्वासन देतो. आणि मला या ठिकाणी अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल आयोजकांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर आमची प्रेरणा आहे मार्गदर्शक आणि गोले सर आणि प्रेरणास्थान आमचे दोघे समोर गायकवाड साहेब आहेत आणि साहेब असतील यांच्या जेही कार्यक्रम येतील ते पूर्ण शक्य होतात आमच्या मार्गदर्शकांमुळे. हे सर्व श्रेय देतात आमच्या मार्गदर्शकांना आणि त्यामुळे वेळात वेळ करून आमच्या काय शालेय कामाला थोडी कामाला सूट देतात त्यामुळे शक्य होते. त्यामुळे सर्वांचे देखील धन्यवाद मानतो. आलेल्या सर्व मुख्याध्यापक प्रतिनिधींचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि आभार मानतो. आजची बैठक इथेच संदेश. धन्यवाद.